हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मितास किचनमध्ये। तर आज आपण महाशिवरात्रीसाठी बनवलेला आहे आपण वेज पुलाव 15-16 किलोचा आहे। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। आता आपण मोठं टोप ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक तेलाची पिशवी टाकून घेतलेली आहे। 250 ग्रॅमचे आपण अख्खे खडे मसाले घेतलेले आहेत। थोडासा कढीपत्ता, जीरा, 2 किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आपण मिक्स करून चांगले शिजवून घ्यायचे आहेत। तर त्याच्यामध्ये आपण घालूया आलं लसणाची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट चांगली मिक्स झाल्यावर आपण त्याच्यामध्ये घालूया पावडर मसाले। 2 डावी टाकलेले आहेत आपण। आता घालूया त्याच्यामध्ये हल्दी पावडर 3 चम्मच, थोडासा धनिया पावडर। मिक्स करून झाल्यावर आता टाकूया बिर्याणी मसाला, थोडासा काळा मसाला। मिक्स करून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कट करून घेतलेल्या आहेत भाज्या। तर 5-6 किलो आहेत। फ्लावर, गाजर, मटर, फरसबी आता मिक्स करून झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून वाफेवर ठेवूया थोडा वेळ। बघू शकता वाफ आलेले आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया बटाटे, चांगले मिक्स करून पुन्हा आपण एकदा वाफेवर ठेवूया। बघू शकता चांगली वाफ आलेली आहे। आपण हा पुलाव घेतला तर दुपारी बनवायला, तर बनवता आपल्याला संध्याकाळ झाली। आता आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता। आता आपण याच्यामध्ये घालूया अर्धा तास भिजत घातले होते बासमती तांदूळ, 7 किलो आहेत। मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया खडा मीठ चवीप्रमाणे आणि आता आपण गरम पाणी घातलेलं आहे। झाकण देऊन वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता। त्याच्यामध्ये आपण वरून टाकणार आहोत टोमॅटो 1 किलो, थोडीशी कोथिंबीर, थोडा मिक्स करून घेऊया। तर ही तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। वरून थोडंसं तूप मिक्स करून पुन्हा एकदा आपण वाफेवर ठेवूया। वरती कोळसा ठेवूया। सर्व आपण आग विझवून घेतलेली आहे, तर वरती आपण कोळसे ठेवून घेतलेले आहेत। पण हा पुलाव बनवलेला आहे चुलीवर बघू शकता। मस्त 10 ते 15 मिनिटं वाफ घेतलेले आहे काढून। बघू शकता कसला भारी झालेला आहे। अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। बाय।